कारण हे सगळं म्हणजे लिहिलेलं आहे. पुन्हा कलाकृती केली आहे. हां, हे दिसतंय ना, हे सिमेंट आहे. ये वही ये सब समझौता है ये. इकडं मोदी हिंदूचे लोक यावं म्हणून हां, कुठे बसलेत ना ते हां. हां, बसले तिथं. हे म्हणायचं ना लगेच दगडामध्ये आणि ह्याच्यामध्ये. लेण्यात काय आहे त्याचं विसरून? हां, काहीच नाही, हं? कधीच नव्हता. होय. विष्णू लेण्यामध्ये विष्णूचं आहे बघा. एक बहुतेक असं वाटतं की विष्णूच आहे. पण हे बुद्धांची लेणी आहे आणि या लेण्यामध्ये असा थोडा गैरप्रकार दिसत आहे. हे नंतर जे बनवलेलं आहे हे सगळं हे चित्र नंतर बनवलेले आहे सिमेंट. हे नक्षीकाम त्या काळातलं नाही. सरळ सरळ ह्या गोष्टी लक्षात येतात ना आपल्याला पाहिल्यानंतर. हे दगडी काम नाही, हे कोरीव काम नाही, हे सिमेंटचं काम आहे आणि हे नंतर बनवलेलं आहे. हे जुनं काम नाही. बरोबर आहे ती हां, हां. येत आहे. గుడిలాగా ప్రతి చేయలేదండి మామూలుగా నిన్న పెద్ద పుణ్యక్షేత్రంగా आम्ही जोपर्यंत आपलं रक्षण करणार नाही सगळ्याचं तोपर्यंत असंच घुसखोरी होणार आहे. म्हणून बुद्धाने बाबासाहेबांनी जे आपल्याला साठा दिलेला आहे बुद्धांचा, तर आमची जिम्मेदारी आहे की बुद्धांचा साठा कसा सांभाळून ठेवायचा. आतापर्यंत बुद्धांचा राज कसा झाला, बुद्धांच्या जन्मापासून सम्राट अशोकाच्या काळाच्या नंतरपासून, म्हणजे बुद्धाला ज्या त्या ठिकाणी कोण हनुमान केले, कोण देवी केले, कोण काहीच केले, कोण विष्णू बनवलं, कोण काहीच बनवलं. पण या सगळ्या खोतांड गोष्टी आहेत. या ठिकाणी असं आपण पाहतो या विजापूर शहरामध्ये की हे सगळं चुकीचं दिसत आहे. बुद्ध लेण्या तर आहेत पण यामध्ये अशा काही गैरप्रकार आहेतच. म्हणून बौद्ध समाजाने त्याचा पूर्ण अभ्यास करून बुद्धांनी जागृत झालं पाहिजे आणि जागृतीचा दिवा आपल्याला सतत चालू ठेवायचा आहे. ते दिवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकांच्या नंतर तो दिवा पेटवला आहे आणि आपला हा दिवा आता आयुष्यभरासाठी म्हणजे येणाऱ्या पिढ्यानपिढ्यासाठी हा इतिहासाचं जतन झालं पाहिजे आपल्याकडून. आपण जतन करून ठेवला पाहिजे हे आपणास या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इथं बघितल्यानंतर बुद्ध काळातल्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्यामध्ये एक सर्रास इकडे थोडं फिरवा हे सर्रास घुसवल्यासारखं दिसतंय. ह्याच्या काही आहेत उघड उघड दिसतात त्या गोष्टी. मुकुट केलेला आहे. चला